शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडनं अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाली असतानाच पुढे महायुतीकडनं सध्या शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर होणार आहे आणि सध्या थेट सामना शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना रंगणार आहे। दादा, खरं तर आपण ज्या पद्धतीने पाहतो की आता महायुतीकडनं शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित होती आहे, म्हणजे पुढील सामना आढळराव विरुद्ध कोल्हे असा होणार आहे। मला वाटतं अजून ही उमेदवारी जाहीर होऊ द्या, म्हणजे अजूनही कुठेतरी मनात संशय त्यांच्या नक्की आहे। असं म्हटलं जातं की पराभववादी रणात नाही, पराभववादी मनात होतो, आणि त्या पद्धतीचा संभ्रम हा अजून महायुतीच्या मनात अजूनही दिसतोय। त्यामुळे आधी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित राहील। खरं तर कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यावेळेस बोलताना अजित पवार म्हणाले की अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी 2019 साली मी जीवाचं रान केलं, त्यावेळेस मी त्यांना निवडून आणलं। 100% मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो, ते माझे नेते होते। भूमिका मी जिथून सुरुवात केली तिथेच आहे, भूमिका त्यांनी बदलली, त्यामुळे त्यावर मी काय भाष्य करणार। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। खरं तर तुम्ही मागे बोलला होतात की अजित पवारांना दिल्लीवारी करावी लागते, मात्र अजित पवारांनी त्याला उत्तर दिले की दिल्ली ही म्हणजे देशाची राजधानी आहे, त्यामुळे मी पण त्या ठिकाणी जातो, तुम्हाला पण त्या ठिकाणी जावं लागते। हे उत्तम आहे। मी संसदेमध्ये खरं तर माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी हे जाणं हे 100% गरजेचं आहे। जो फक्त आहे तो म्हणजे आधी निर्णय घेण्याची जी प्रक्रिया होती त्यांच्या बाबतीत ती बदलली, याच्यावरच ही गोष्ट होती। संसदेमध्ये तर जावंच लागणार आहे, संसद ही दिल्लीमध्ये आहे, तिथे जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडणं हे जास्त गरजेची गोष्ट आहे, ती आपण करतो। खरं तर 2019 निवडून आल्यानंतर 2.5 वर्षांनी तुम्ही राजीनामा देणार होतात, मात्र तो रोखण्यासाठी अजित पवारांनीच तुम्हाला विनवणी केली होती। कारण त्यांनी सांगावं, इतकं स्पष्ट आहे की का रोखला मग। म्हणजे जर आत्ता आदरणीय दादा ज्या गोष्टी म्हणतायत तर का रोखला बरं राजीनामा? मग जर खासदार योग्य काम करत नाहीत असं त्यांचं मत असेल तर मग त्यांनी का रोखला? 2019ला ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे शिवसेनेकडनं राष्ट्रवादीमध्ये आयात केलं गेलं, आता पुन्हा 2024ला शिवाजी आढळराव पाटील यांना शिवसेनेतनं राष्ट्रवादीमध्ये आयात केले जाते। यामध्ये एक मूलभूत फरक आहे, आपण लक्षात घेतला पाहिजे। 2017 ते 2019 मी राजकारणात कुठेही सक्रिय नव्हतो। 2017 ते 2019 मी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास 157 देशांमध्ये पोचावा यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करत होतो। या काळात मी तुम्हाला कुठेही शिवसेनेच्या व्यासपीठावर सुद्धा दिसलेलो नाही। त्यामुळे या पद्धतीचा जो काही आपली 4-4 पक्षांतर झाकण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांनी ही गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे की यामध्ये 2014 ते 17 मी शिवसेनेत सक्रिय होतो। 2017 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास वर्षानुवर्ष मलिन झाला होता, हा इतिहास 157 देशांमध्ये पोहोचवणं हे माझं प्राधान्य होतं, आणि त्यामुळे मी कुठेही राजकीय व्यासपीठावर सक्रिय नव्हतो। आणि त्यानंतर मी थेट सक्रिय राजकारणात जेव्हा आलो, जेव्हा निवडणूक लढवायची ठरवली, तेव्हा ती निवडणूक मी थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवलेली ही पहिली निवडणूक आहे। खरं तर अजित पवारांनी बोलताना सांगितलं की तुमचा मतदारसंघामध्ये किती जनसंपर्क आहे हे मतदारांना थेट विचारा, असं कुठेतरी आव्हान त्यांनी काल केलं होतं। स्वागत आहे माझं, नक्कीच जरूर विचारायला पाहिजेच, पण त्याचबरोबर इतक्या मोठ्या नेत्यांनी खासदारांची कामं काय असतात हेही सांगणं तितकंच गरजेचं आहे। जर खासदारांची कामं जी असतील ती संसदेमध्ये जर मांडणं नसेल, संसदेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणं हे खासदारांचं काम नाही का? आणि जनसंपर्क किती हा प्रश्न विचारत असताना माननीय अजितदादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना हा प्रश्न विचारा की ज्या माणसाचा राजकारण हा पिंड नाही असं आपण हिणवतो, ज्या माणसाने केवळ छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका केल्या तरी तो केवळ अभिनेता आहे असं आपण हिणवतो, तर त्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका शेतकऱ्याच्या पोराचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवा कसा काय आहे हे सुद्धा दादांनी विचारावं। काल खरं तर अजित पवार दिलीप मोहिते यांच्या घरी गेले होते, कुठेतरी नाराज आहेत ते, कारण की आढळराव यांना उमेदवारीबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले। काल तुम्ही बोलताना बोललात की पिक्चर अभी बाकी आहे, म्हणजे नक्की याचा काय अर्थ घ्यावा? हे बघा, तुम्ही कालही पाहिलं, कालही फार मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग
हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडं होताना आपल्याला बघायला मिळते. कालही बीड जिल्ह्यातले काही प्रवेश झाले, त्याआधी नगर जिल्ह्यातले काही प्रवेश झाले. मग बीड नगर नंतर पुणे जिल्हा का मागे राहील? या काही गोष्टी येणाऱ्या काळात बघायला मिळतील. खरं तर ईडीची टीम अरविंद केजरीवाल यांच्या घरी गेली आहे, त्यांना अटक होऊ शकते. हे बघा, ही जी संदिग्ध भूमिका सातत्यानं सेंट्रल एजन्सीची आहे ही सर्वसामान्य जनतेला सुद्धा समजते. आणि या पद्धतीनं अरविंद केजरीवालजी ज्यांनी गुडघे टेकले त्यांची सुटका झाली आणि ते आज आपल्याला उजळ माथ्यानं सत्ताधाऱ्यांबरोबर फिरताना दिसत आहेत. अरविंद केजरीवालनी संघर्षाची भूमिका घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांवर कार्यवाही झाली, पण जे पक्ष बदलतात, जे भूमिका बदलतात त्यांच्यावर कार्यवाही होत नाही. हे सर्वसामान्य जनता बघते आणि याचं उत्तर नक्कीच निवडणुकीत जनता देईल. मात्र आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि निवडणुकीच्या तोंडावरती जर अशा ईडीच्या कारवाई होत असेल तर त्याला काय आहे, म्हणजे कसं? तर मला असं वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे की निवडणुकीच्या तोंडावर जर अशा कारवाया होत असतील तर किती निष्पक्षपातीपणानं आणि किती भयमुक्त वातावरणात ही निवडणूक होणार आहे याची चुणूक सर्वसामान्य जनतेला येते. आणि जर हे असंच सुरू राहिलं तर आज नेत्यांच्या जे नशिबात आहे ते सर्वसामान्य जनतेच्या नशिबात आलं तर काय, हा जनतेने विचार करणं गरजेचं आहे. आणि तितक्या जागरूकतेनं जनतेनं या निवडणुकीमध्ये मतदान करणं गरजेचं आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खरं तर नेत्यांमध्ये जे येतं ते कुठेतरी सर्वसामान्यांमध्ये येऊ नये अशीच भावना या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा अजित पिसेचा मी सुनील TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.